नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजीव. आणि मी माणिक. माणिक, खूप दिवसात आपण कविता वाचून त्याचा रसास्वाद घेतला नाही. वाचतेस का एखादी कविता? खरंच की रे, मी माधव जुलियन यांची माळ वारा ही कविता वाचली होती आणि तू त्यात तुझे आवडते रंग शोधले होतेस. आज मला पुशी रेग्यांची अन पहाट होता ही कविता वाचावीशी वाटतेय. वा, खूप वेगळी कविता आहे ही. साध्याच भाषेतली पण न्याऱ्या नवलाईची. मला खूप आवडते. नेहमीप्रमाणे पुशी म्हणजे पुरुषोत्तम शिवराम रेगे हे शब्दातून तर बोलत आहेतच, पण शब्दांपलीकडे जात कितीतरी निशब्दातून बोलत आहेत. डॉक्टर अनुराधा पोद्दारांनी लिहिलंय की आडोशाला राहून एक कानगोष्ट ऐकायची आहे. एका स्नेहाळ सलगीच्या कुजबुत्या खट्याळ भावमंथर वातावरणात. तर मग आपल्याला पुशी रेग्यांच्या याच कवितेकडे वळायला हवं. रत्नागिरीजवळ 2 ऑगस्ट 1910 रोजी जन्मलेले पुशी रेगे कॉलेज जीवनामध्ये मुंबईला होते आणि नंतर लंडनमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी मिळवली. त्याचवेळी कदाचित पाश्चात्य काव्यसृष्टीच्या ते सानिध्यात आले असतील. इटालियन कवींच्या प्रेमकविता आणि त्यातल्या भावभावनांनी त्यांच्या कवी मनाला आपलंसं केलं. माझं लेखन शार्लट भोवती झालंय असं ते म्हणत. हो, त्यांची आवडती शार्लट नावाची त्यांना मोहित करणारी स्त्री. कोण आहे ही शार्लट नावाची व्यक्ती असा विचार करण्यापेक्षा शार्लट ही कवी मनातली आदिम शक्ती, कवी मनाचा राधाभाव आहे असा मानणं किंवा अशी कल्पना करणं हे जास्त योग्य ठरेल, नाही का? पुशी रेगे कवी म्हणून, लेखक म्हणून स्वतःचं वेगळेपण जपून होते. त्यांनी लघुकथा, कादंबऱ्या, आत्मकथन, समीक्षा आणि काव्य या मराठी वाङ्मयाच्या सगळ्या अंगात विहार केला. तसंच छंद या मासिकाचं संपादन देखील केलं. पुशी मितभाषी होते. खूप थोड्या शब्दातून ते शब्दांपलीकडचं बोलत. सावित्री ही त्यांची कादंबरी किती तरल प्रेमाची गोष्ट आहे की नाही. खरी वाटावी अशी आणि स्वप्नवत वाटावी अशी देखील. हो, आणि वास्तवाच्या आणि स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या त्यांच्या त्रिधा राधा, पुष्कळा या कविताही खूप तरल, काहीशा अस्पष्ट प्रेमरंगात रंगलेल्या. शिवाय पुशींनी जे आत्मकथन लिहिलंय त्याचं नावही त्यांनी पिढीचं आत्मकथन असं दिलं. जणू त्यांच्या त्या पिढीलाच त्यांनी बोलतं केलंय. आणि त्यांच्या समीक्षा मर्मभेद आणि छांदसी या पुस्तकातून त्यांचं वेगळेपण स्पष्ट करतात. त्यांच्या लघुकथा तर जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश, रशियन आणि चिनी भाषात भाषांतरित झाले आहेत. म्हणून 1965 साली मॉस्कोमध्ये भरलेल्या लघुकथा विषयावर आयोजित परिसंवादात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. खूप कमी शब्दात कवितेतून व्यक्त होणारे पुशी रेगे हे मराठीतील दीर्घजीवी प्रतिभेचे ज्येष्ठ कवी. असं म्हटलं जातं की त्यांची कविता म्हणजे एक आगळा भावाशय आणि तितकीच वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती या दोन्हींनी केलेली एक सरस अशी क्रीडाच असते. पुशी रेगे म्हणत, जीवन जगलं तर साहित्य जगेल असं नसून साहित्य जगलं तरच जगण्यासारखं काही उरणार आहे. मला वाटतं ते 1969 मध्ये वर्धा साहित्य संमेलनाचे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा अध्यक्षीय भाषणात त्यांनी हे म्हटलं असावं. पुशींचा काव्य प्रपंच 1943 साली चालू झाला आणि त्यांचा शेवटचा काव्यसंग्रह 1978 साली ते वारल्यानंतर 6 वर्षांनी म्हणजे 1984 मध्ये प्रसिद्ध झाला. म्हणजे उणीपुरी 40 वर्ष पुशींची काव्य प्रतिभा प्रगट होत होती. पुशी रेगे यांच्या प्रतिभेच्या जादूची कळ कोणती? स्त्री पुरुष नात्यातील नाजूक संबंधाची अतितरल जाण आणि मराठी भाषेच्या बहुरंगी आणि बहुढंगी वैभवाची विलक्षण समज
या दोन गोष्टीत ही जादूची कळ सामावलेली आहे. सृजनशक्तीचं विलक्षण आकर्षण त्यांना सतत वाटत आलं आहे. तू हवीस यात न पाप, असं स्वच्छपणे काव्यातून सांगणारी पुशी जीवनातील आनंदाची, सौंदर्याची अनंत रूपं दाखवताना तू दिसतेस तृप्त मोगरी सारखी नितांत मोहरलेली, असं म्हणत त्यांची काव्य प्रतिभा चतुर विभ्रमही ठैठै करते, लवते, मुरडते, लचकते, अबोल होते. आणि हे सगळे विभ्रम आपल्याला दिसतात या कवितेत. अन पहाट होता. एक प्रेमी युवती आणि तिची सखी यांच्यामधल्या चतुर सलगीच्या संवादातून ही कविता उमलत जाते. म्हणजे हा काव्यमय संवादच आहे. जरूर वाचते बरं का. अन पहाट होता या कवितेतलं पहिलं कडवं असं आहे. सखी विचारतेय, अन पहाट होता लपवशील त्याला हृदयी का? त्यावर ती म्हणतेय, ते हृदयन आता माझ्या जवळी, पसरीन हलके केश कलापच त्याच्यावरती. रात्रीचा शेवटचा प्रहर संपत आला असावा. मिलनाच्या धुंदीत जागवलेली ती रसिली रात्र किती दीर्घ आणि तरीही किती लहान. चोरपावलांनी सखी येते आणि विचारते, अन पहाट होता लपविशी त्याला हृदयी का? जणू याचं उत्तर तिला ठाऊकच नाही. पण म्हणूनच की काय, त्याला दिलेलं उत्तरही किती मधुर आणि सूचक. जे माझं हृदय माझ्यापाशीच नाही, कधीच ते त्याला मी देऊन टाकलंय, त्यात कशी लपवू मी त्याला? स्वतःशीच बोलावं असं ती म्हणतीये. माझ्या काळ्याभोर विपुल केशकलापात त्याला लपवून ठेवीन. निद्रिस्त प्रियकराला केशकलापात झाकून टाकण्याची कल्पना किती सुंदर. खास पुशींनाच सुचावी अशी. कितीतरी नंतरच्या सुरेश भटांच्या कवितेतल्या ओळी, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे, या ओळी आणि या कवितेतल्या ओळी किती जवळून जाणारे आहेत ना. हो. आता पुढे बघ. सखी विचारते आहे, अन राहील गडे का त्यात तसा तो सुस्थित शांत समाधानित? त्यावर ती म्हणते, छे छे, नाहीत कधी त्या ठाऊक तसले, दगदगता अग्नीच त्याच्या हृदयी. सखीच्या मनात आपली मैत्रीण आणि तिचा प्रियकर यांच्या प्रेमाविषयी, एकमेकांबद्दलच्या आसक्तीविषयी मोठं स्त्री सुलभ असं कौतुक आहे आणि थोडीशी असूयाही आहे. ती तर अधिकच स्त्री सुलभ. गडे या सखीच्या संबोधनात लाडिकपणा असला तरी तिचा प्रश्न मात्र मोठा अवखळ आहे आणि त्याचा तिने त्वरेने निषेधही केला आहे. छे छे, असा केशकलापा आड लपणारा तो थोडाच आहे, तो तर धगधगत्या ज्वालेसारखा आहे. तिच्या मनात येतंय त्याच्या या ज्वलंत मोहकतेनंच वेड लागलं ना आपल्याला. आता पुढे बघूया सखी काय म्हणतेय. सखी म्हणतेय, जो शमवाया त्या हवीस तू. यावर हिचं उत्तर आहे, मी सांगू कसे, तो येता नाही विचार कधी मी केला, तो नसता नाही विचार कधी मज शिवला. धगधगत्या अग्नीचं त्याच्या हृदयी, हे तिच्या उत्तराचं टोक नेमकं पकडून ती चतुर सखी पुन्हा विचारते, जो शमवाया त्या हवीस तू. आता या अशा मर्माला हात घालणाऱ्या प्रश्नाला उत्तर तरी कसं द्यायचं, कोणत्या शब्दात द्यायचं, ते स्वतःला तरी पुरतं माहीत आहे का? म्हणून या प्रश्नाला उत्तर द्यायचं ते दुसऱ्या प्रश्नानंच. खरं तर हा प्रश्न सखीलाही विचारलेला नाही. मी सांगू कसे हा प्रश्न विचारलाय स्वतःच्याच साशंक मनाला. केवढा संमिश्र व्याकुळ भाव त्या प्रश्नात साठवलाय. जणू अंतःकरणातली घालमेल त्या शब्दातून न कळता उसळून वर आली आहे. ती लाजबावरी आहे खरी, पण ते बावरेपण आतूनच उमलून आलंय. तो आपल्याला जितका हवा, जसा हवा तशा आपणही त्याला तितक्याच हव्या आहोत का? पुशी रेगे शब्दांमधून शब्दा आडून किती तरल,
किती सूक्ष्म भावना व्यक्त करतायत. तिचे शब्द किती अस्फुट आहेत. तो जवळ येतो तेव्हा मनातले सारे विचारच असहाय्य होतात. फक्त तो आणि त्याचं अस्तित्वच उरतं. तो येता नाही विचार कधी मी केला. मी विचार करूच शकले नाही. आणि तो दूर असतो, जवळ नसतो, तेव्हा त्याच्यापासून दुसरं काही विरही मनाला शिबत नाहीत. तो नसता नाही विचार कधी मध्ये शिबला. मला तो जितका हवा आहे तितकीच मी त्याला हवी आहे का? त्याच्या या धगधगत्या ज्वालेसारख्या व्यक्तिमत्वाला मी माझ्या सानिध्यात शंभू शकते का? शांत करू शकते का? माझ्या निकट असल्यामुळे तो खरंच शांत समाधानी राहू शकेल ना? आता शेवटी सखी काय विचारते आहे बघ हं. मग पहाट होता ही लपवायाची घाई का? त्यावर ती म्हणतेय, छे छे घाई कुठे? ही रात्र अशी मी लांबवते, पसरून हलके केशकलापच त्याच्यावरती. दोन सखींमधल्या या कानगोष्टीतला हा शेवटचा स्पर्श पहा. सखी खट्याळपणे, कदाचित काहीशा असूयेने विचारतीये, बरं बरं समजलं, इतकं प्रेम आहे तर मग पहाट होताच त्याला लपवायची घाई कशाला? दाखव ना तो जगाला. आणि या छद्मी प्रश्नाला दिलेलं अत्यंत सुंदर भावगर्भ उत्तर. इथेही छेछे हा नाजूक निषेध आहेच. ही रात्र अशी मी लांबवते, पसरुनी हलके केशकलापच त्याच्यावरती. या उद्गारातली सूचना जितकी मधुर तितकीच करुणरम्य. रात्रच ही कितीही हव्यासानं काळजाची धरली तरी कधीतरी संपणारच की. क्षणाक्षणानं भरलं मोहोळ हळूहळू रित होणार आणि तो निघून जाणार. म्हणून या काळ्याभोर केशकलापाचं आवरण त्याच्यावर घालून ती कापरासारखी उडून जाणारी रात्रच मी लांबवती आहे. ह्या मृदू आवरणाखाली तो रात्रीच्याच भासात राहील. पहाटेचा जीव घेणा प्रकाश त्याच्यापर्यंत पोचणारच नाही. त्याला लपवून ठेवायची घाई नाही काही. कसं सांगू सखे तुला? संकोच होतोय पण सांगते. त्यालाच लपवत नाहीये मी, त्याच्यापासून दिवसाचा उजेड लपवतीये. जसं गायक पुन्हा समेवर येतो ना, म्हणी तसं पहिल्या कडव्यातलं आरंभाचं टोक शेवटाशी कसं जुळवलंय कवीनी बघ. हं. पसरूनही हलके केशकलापच त्याच्यावरती असं म्हणत सुरुवात झाली आणि आता त्याच ओळींनी आपण बघतोय त्या प्रीतीच्या रात्रीला धरून ठेवणारं एक वेडं माणूस. असं शब्दाशब्दातून, शब्दांमधून शब्दा आडून प्रीतीच्या खुणा सांगणारी अन पहाट होता ही कविता. या कवितेचा अनुभव विश्वात शिरताना आपल्यालाही चोर पावलांनीच जायला हवं. आडोशाला उभं राहायला हवं आणि ही सलगीची कानगोष्ट अनुभवायला हवी. हो. पानोपानी मोहरून गेलेल्या वेलीसारखी ठाई ठाई मोहरून जाणारी ही कविता पुन्हा वाचूया ना. आता असं करतो, त्यातल्या सखीच्या ओळी आहेत ना त्या मी वाचतो बरं का. हा चालेल. अन पहाट होता लपविशील त्याला हृदयी का? ते हृदयानं आता माझ्या जवळी, पसरीन हलके केशकलापच त्यांच्यावरती. अन राहील गडे का त्यात तुझा तो सुस्थित शांत समाधानित. छे छे नाहीच कधी त्या ठाऊक तसले, धगधगता अग्नीच त्याच्या हृदयी. जो शमवाया त्या हवीस तू. मी सांगू कसे? तो येता नाही विचार कधी मी केला, तो नसता नाही विचार कधी मज शिवला. मग पहाट होता ही लपवायाची घाई का? छे छे घाई कुठे? ही रात्र अशी मी लांबवते, पसरून हलके केशकलापच त्याच्यावरती. पसरून हलके केशकलापच त्याच्यावरती. बराय मंडळी, पुशी रेगे या प्रयोगशील आणि मनस्वी कलावंताला मनोमन प्रणाम करत इथंच थांबूया. पुन्हा भेटूच मराठी खिडकीतून. मराठी खिडकीतून. तुम्हाला मराठी खिडकीतून हा आमचा पॉडकास्ट आवडला असेल ना, तर तुम्ही आम्हाला फेसबुकवर जरूर सांगा. आणि तसंच तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींनाही जरूर ऐकायला सांगा. काय, पुन्हा भेटूया गुरुवारी.
मराठी खिडकीतून फक्त IVM पॉडकास्टवर.